कुमिरू ह्योजी म्हणजेच काय, योकुमिरू म्हणजे आपण ज्या फ्रिक्वेंटली अशा काही गोष्टी बघतो ना जापनीज मध्ये, तर त्या गोष्टी जसं की पुणेरी पाट्या माहितीये तुम्हाला, मुंबईच्या पाट्या असतील किंवा तुमच्या एरियामधल्या तुमच्या ठिकाणच्या ज्या पाट्या असतील की ज्याच्यावरती काही अशी ठळक गोष्टी लिहिलेल्या असतात, तर त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजी असतील किंवा तो पॅटर्न असेल. नंतर बुनशो नादो, बुनशो म्हणजे तेवढं सेंटेन्स, बुनशो नादो ओत्सुकाते वापरून कांजी तो कांजी दे, कांजी आणि कांजी मध्ये खाकू कोतोबाओ बेंक्यो शिमास, आपण काय करणार आहे, कांजी मध्ये लिहिलेल्या त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. क्लिअर आहे, हे वाक्य समजलं सगळ्यांना. पुढे JLPT-N सान दे सांब्याकू सांजू रोकू कांजी याकू हप्प्याकू गोजू गो ओ मानाबिमास. दिस इज मानाबिमास. कोरेवा मानाबिमास तो योमिमास. समजतंय वाकारिमाशिता का मिनासान. काय करणार आहे आपण JLPT-N सान मध्ये 336 कांजी 336 कांजींचा अभ्यास करणार आहे आणि याकू किती 850 शब्दार्थांचा आपण अभ्यास करणार आहोत. आहे की नाही सोपं. सो 336 मध्ये JLPT-N5 आणि JLPT-N4 यांच्या पण कांजी आपण मिक्स करणार आणि टोटल मिळून साधारणतः 650च्या आसपास कांजी होतील. क्लिअर आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे आपल्याला काही झालं तरी N5 N4च्या सगळ्या कांजी तुम्हाला परफेक्ट करायच्या. क्लिअर आहे. आणि तुम्ही त्या फक्त स्टडी आतापर्यंत केलेलाच आहे. इथून पुढे N3चा स्टडी करत असताना त्याच्यामध्ये ते येणार आहेत कांजी, त्याच्यामुळे फारसा लोड घ्यायचा नाहीये. कांजी आल्या की स्टडी करायचा. समजलं सगळ्यांना. वाकारिमाशिता का मिनासान. जा सुगी सुसुमे माशो संबंधेच ने कोको गेंगो चिशिकी. गेंगो चिशिकी हा कुठला पेपर असतो बरं? मोजी गोई ना. व्हेरी गुड. मोजी गोईचा फर्स्ट पेपर असतो. गेंगो चिशिकी दाके दे नाकू म्हणजे नॉट ओनली गेंगो चिशिकी दोक्काई नो शिकेन देमो याकुनी थत्सु कांजी रयोकुगा मीनी चुकेमास. आता मी अर्थ सांगते. याकुनी थाचीमास म्हणजे काय? उपयोगी पडणे, युजफुल असणे. व्हेरी गुड. याकुनी थत्सु. कांजी रयोकू म्हणजे काय? कांजीची काळा. ठीक आहे. म्हणजे कांजीची जी काही तुमच्या ज्या कांजीची म्हणूयात आपण स्ट्रेंथ तुमच्याकडे आलेली आहे किंवा जी ॲबिलिटी तुमच्याकडे आली आहे कांजी वापरणे असेल, त्या शब्दांमध्ये कशा पद्धतीने यूज करायच्या, त्या सगळ्या गोष्टी. मी चुकेमास म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण सवय लावतो ना कशा वापरायच्यात वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहे, नॉट ओनली गेंगो चिशिकी पेपर, आपण दोक्काईचा जो पेपर आहे कॉम्प्रिहेन्शन त्याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या सगळ्या कांजी आहेत ना, तर त्या आपण स्टडी करणार आहोत. पुढे सुगुतेस्तो मो आरू कारा किंवा सुगुतेस्तो आरू नो दे रिखाई खाकुनिन मो देकिमास. याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. योकू सुगु तेस्तो मो आरिमास. सुगु काय सांगितलंय? सुगु म्हणजे लगेच. टेस्ट सुद्धा आहे. मी काही कांजी तुम्हाला शिकवल्यानंतर आफ्टर दॅट मी एक तुमची टेस्ट घेणार. ठीक आहे. त्यामुळे कांजी शिकवत असताना एकदम प्रॉपरली लक्ष देऊनच स्टडी करायचं. त्यानंतर मी तुमची शेवटी एक टेस्ट घेणार आहे. त्यामधून मला कळणार आहे की तुम्हाला किती कांजी येत आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके.